अचानक जर घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्या लहान मुलांना जर गोड आणि थंड असं काही खाऊशी वाटत असेल, तर घरामध्ये जे फ्रूट्स अवेलेबल आहेत ते वापरून तुम्ही असं मस्तपैकी फ्रूट कस्टर्ड बनवू शकता। एकदम सोप्या पद्धतीने आपण आज फ्रूट कस्टर्ड बनवूयात। तर इथे सर्वात आधी एका पॅनमध्ये आपल्याला 2 कप दूध उकळून घ्यायचं आहे। शक्यतो इथं तुम्ही म्हशीचं दूध वापरा, त्याने असं घट्टपणा लवकर येतो दुधाला। तर आता हे 2 कप दूध आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि आता तोपर्यंत इथे मी एक अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर वापरायची आहे। मी इथं मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। एक 3 चमचे कस्टर्ड पावडर पुरेशी आहे। आता आपल्याला ती या दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे याच्या ज्या गाठी आहेत, गुठळे आहेत, ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। आणि हे दूध थंडच आहे, हे काही गरम वगैरे घ्यायची गरज नाही आहे। इथे तुम्ही कुठल्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेऊ शकता। तर ते बऱ्यापैकी छान असं मिक्स झालेलं आहे। जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर अवेलेबल नसेल तर याच दुधामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा एक 2 ते 3 चमचे टाकून असं मिक्स करू शकता आणि एखादा इसेन्स तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आता इथे दूधसुद्धा आपलं बऱ्यापैकी उकळत आलेलं आहे। आता इथे दुधामध्ये मी 3 ते 4 चमचे साखर टाकते आहे। आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। आता मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे दूध छानपैकी उकळून घ्यायचं आहे। आता एक 4 ते 5 मिनिटांमध्ये हे दूध आता उकळलेलं आहे आणि हळूहळू ते आता घट्ट व्हायला लागलेलं आहे। आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे याच्यावरती साय वगैरे येणार नाही। आणि आता बऱ्यापैकी साखरसुद्धा विरघळली गेलेली आहे आणि आता मगाशी बनवलेले कस्टर्ड पावडरचं दूध आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता पुन्हा एकदा याला छानशी उकळी काढून घेऊयात। कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दुधाचा कलर लगेच चेंज होतो आणि दूध हळूहळू घट्ट व्हायलासुद्धा चालू होतं। आता तुम्ही बघू शकता याचा थिकनेस आता एकदम दाटसर असं दूध तयार होतं आहे, एकदम मस्त। आणि याच्या साईडने आपल्याला हे सारखं असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे कस्टर्ड पावडरच्या गुठळे वगैरे कुठे राहणार नाहीत। आता हे मिश्रण आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे। आता हे आपण एक अर्धा तास गार करायला ठेवूयात। तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता। आता हे दूध छानपैकी गार झालेलं आहे। आता मी एका बाउलमध्ये याला काढून घेते आणि आपल्याकडे घरामध्ये जे फ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही बारीक कट करून घ्या। तर आता इथे मी सफरचंदाच्या फोडी घेतलेल्या आहेत, एकदम बारीक अशा कट करायच्या नाही आहेत, थोड्या मोठ्याच ठेवायच्यात। 2 केळीचे कापसुद्धा मी घेतलेले आहेत आणि त्यानंतर काळी द्राक्षे घेतलेली आहेत आणि इथे हिरवी काही द्राक्षे घेतलेली आहेत। आवडीप्रमाणे तुम्ही फ्रूट्स कमी जास्त करू शकता आणि मस्त असे लाल बुंद डाळिंबाचे दाणे टाकायचे आहेत। फक्त याच्यामध्ये तुम्ही आंबट फळं कुठले टाकू नका, म्हणजे पेरू असेल, संत्री असेल, ते अजिबात टाकू नका। आता ही सर्व फळं आपल्याला याच्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायची आहेत, म्हणजे एकदम सोपी डिश आहे। याच्यात बाकी जास्तीचं काहीच ॲड करायचं नाही आहे। जी फळं तुमच्याकडे असतील ती तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। काही लहान मुले फळं खात नाहीत किंवा फळं खायचा कंटाळा करतात किंवा बरीचशी आवडती फळं असतात, तर ती सर्व फळं तुम्ही याच्यामध्ये वापरून मस्तपैकी असं फ्रूट कस्टर्ड बनवू शकता। मुलंसुद्धा आवडीने खातील किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला थंड काहीतरी खावं असं वाटतं, त्यावेळेससुद्धा तुम्ही असं मस्त थंड असं फ्रूट कस्टर्ड बनवून खा। आणि फ्रूट कस्टर्ड एक थोड्या वेळासाठी तुम्ही एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा, खूप छान सेट होतं, खूप मस्त लागतं। पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। एकदम उत्तम अशी डिश आहे आणि पटकन होणारी आहे, जास्त याला काहीच मेहनत लागत नाही आहे। तर असं या उन्हाळ्यामध्ये हे फ्रूट कस्टर्ड बनवून नक्की खा आणि मला कमेंट करून सांगा।